दिल्ली येथे सुरू असलेल्या जंतर मंतर मैदानावरतील जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला समर्थन म्हणून आज धाराशिवमध्ये तरुण जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. काय मागण्या होत्या आणि काय निवेदन दिले नेमकं? बोला ना. आज देशभरामध्ये विद्यार्थ्याच्या संदर्भानं दिल्लीमध्ये आंदोलन सध्या चालू आहे. त्या ठिकाणी गेल्या 21 दिवसापासून सोनू वांगचुकचं उपोषण चालू आहे. त्यांना जे उपोषण सोडण्यासाठी भाग पाडत आहेत ते चुकीचं आहे. ते जे उपोषण करतायत ते देशातल्या विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आणि मला असं वाटतंय की सरकारनं त्यांचं लवकरात लवकर उपोषण सोडावं, त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी. आपल्याबरोबर रविराज साबळे सुद्धा आहेत. ते सोशल मीडियावरती फार ऍक्टिव्ह असतात. सामाजिक कामं जे असतात, सामाजिक कुठं अन्याय होत असेल तर ते समोर येतात. आज काय केलं? आम्ही सर्वात प्रथम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. मुळातच धाराशिव जिल्ह्यामध्ये 144 आधीच यांनी लागू केल्यामुळे आंदोलन करायला परवानगी नाहीये, पण सगळे मिळून आम्ही निवेदन दिलं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा आणि सोनम वांगचुक सरांना ज्या नजरकैदेमध्ये ठेवलंय ते सोडून द्यावं आणि विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत नीट पेपर फुटीसारखे जे प्रकार आहेत त्याच्यावरती रोख लावण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची पूर्तता या सरकारने करावी, याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही सरकारला निवेदन केलेलं आहे. याच्यावरती सरकारने कोणताही तोडगा नाही काढला तर आम्ही पुढच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये पण खूप मोठं आंदोलन उभा करू आणि याला जिम्मेदार सरकार असणार आहे. अनेक परीक्षाचे पेपर फुटतात, तुम्ही पण पाहिलंय. तुम्हीच सांगितलं की 126 वेळा 156 वेळा पेपर फुटी झालेली आहे भारतामध्ये. या संदर्भात तुम्ही राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याबरोबर काय संवाद चाललाय? मुळातच दादाजी भुसे साहेबांसोबत जेव्हा संवाद झाला टीईटीचा पेपर फुटल्यानंतर, तेव्हा दादाजी भुसे साहेबांचं म्हणणं होतं की ही टीईटी काय असते, म्हणजे तेव्हा हसावं की रडावं की दोन कानफाटात मारून घ्यावे असं झालं होतं. तर म्हटलं आता मोठी लोक आहेत ते पांढरी केशन दादा भुसे, मग ते अनुभवाने झालेत की असंच फक्त नाव आहे म्हणून पद भेटत गेलं हा प्रश्न आहे. पण जर असा असंवेदनशील शिक्षण मंत्री महाराष्ट्राचा आणि देशाचा पण असेल तर विद्यार्थ्यांना न्याय कुठं भेटणार हा प्रश्न निर्माण झालाय. टीईटीच नाही, नीट आणि या देशामध्ये 156 वेळा पेपर फुटी झाली आहे, पण त्याच्यावरती अजूनपर्यंत कोणतीही कठोर कारवाई झाली नाही आणि हे प्रकार थांबले बी नाही. रीनीटचे तुम्ही काल परवा दिवशी निकाल बघितले, त्याच्यामध्ये किती गोंधळ बघितला तुम्ही. मग विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळून नेमकं हे काय करताय की या सरकारला शिक्षणच नकोय. जी घोषणा होती पडेगा इंडिया तो आगे बढेगा इंडिया, ही घोषणाच यांना नकोय का हा प्रश्न निर्माण झाला. रविराज साबळेंची काय भूमिका आहे? इथून पुढे काय? आम्ही लढत राहणार. जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार. छत्रपती संभाजीनगरला केलेल्या आंदोलनानंतर सरकार गुडघ्यावरती आलं. एमपीएससीची ऑनलाईन परीक्षेचा जो घाट घातला होता त्यांनी 1 वर्षासाठी पुढे ढकलला. आम्ही त्याच्यावरती खुश नाहीयेत. आम्हाला एमपीएससीची परीक्षा कायमस्वरूपी ऑनलाईन पाहिजे. जोपर्यंत सीबीटी यंत्रणा एकदम प्रॉपर होत नाही आणि हे नॉर्मलायझेशन फिर्मलायझेशनच्या गोष्टी आहेत त्या बंद होत नाहीत तोपर्यंत आम्ही लढत राहणार. यांनी न्याय नाही दिला तर आम्ही मंत्रालयापर्यंत पोहोचू. निवेदन जे दिलंय त्याच्यामध्ये शिक्षण मंत्र्याचा राजीनामा वगळता दुसरे काय मुद्दे विद्यार्थ्यासाठी? याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटला पण कुठेही कठोर कारवाई झाली नाही. मुळातच पेपर फुटीच्या विरोधामध्ये जो कोणी पेपर फुटतो त्या व्यक्तीला जन्मठेपेसारखी शिक्षा व्हावी याची आम्ही शिफारशीची मागणी केलेली आहे. त्याच समवेत शिक्षण मंत्री देशाचे पण आणि राज्याच्या पण शिक्षण मंत्र्यांनी नैतिकता जपून टीईटीचा पेपर फुटला त्यांच्या कार्यकाळात म्हणून राजीनामा द्यावा. त्या ठिकाणी एक शिक्षित माणूस असावा जो शिकलेला आहे, ज्याला जाण आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची. त्याच समवेत एमपीएससीची परीक्षा कायमस्वरूपी ऑनलाईन व्हावी. जोपर्यंत ऑनलाईन प्रणाली अद्ययावत होत नाही आणि एका दिवशी एका वेळी एका मिनिटाला एकत्रित परीक्षा घेण्याचा पूर्ण यंत्रणा तयार होत नाही तोपर्यंत आम्ही ही ऑनलाईन जी परीक्षा एमपीएससीची ती ऑफलाईनच व्हावी. या प्रकारचे मुद्दे त्याच्यामध्ये आले. एकंदरीत धाराशिवमध्ये तरुण जे आहेत ते रस्त्यावर उतरलेत. सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन आहे त्यांना पाठिंबा दिलाय आणि राज्याचे शिक्षण मंत्री असतील किंवा केंद्रातले शिक्षण मंत्री असतील दोन्ही शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.